हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन परीक्षेसाठी हमखास विचारले जाणारे 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे हेच प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहेत, परत तेच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। हे 50 प्रश्न तुमच्या तोंडपाठ पाहिजे। तर बघा, भारतीय राज्यघटनेचा मसुदा कोणी तयार केलेला आहे? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केलेला आहे। मसुदा समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 रोजी। मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 19 ऑगस्ट 1947 रोजी। आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा मसुदा कोणी तयार केलेला आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे। त्यानंतर बघा, भारतात लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष। तर बघा, लोकसभा सदस्याचा कार्यकाळ 5 वर्ष आणि राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो। आणि राज्यसभेचे जे सदस्य असतात ते 1/3 हे 2 वर्षांनी निवृत्त होत असतात, तसेच तेवढे ॲडही होत असतात। तर बघा, लोकसभेचा सदस्याचा कार्यकाळ 5 वर्ष आणि राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो। त्यानंतर बघा, राष्ट्रपतीची निवड कोण करतो? तर निवड मंडळ ही राष्ट्रपतीची निवड करतो। तर राष्ट्रपतीच्या निवडीसाठी बघा, निवड मंडळ असा पर्याय येईल, त्यामध्ये तुम्ही निवड मंडळाला टिक करायचं आहे। तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी लोकसभा तसेच राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांच्यामधील निवडून आलेले जेवढे सदस्य आहेत ते मतदान करतात। निवडून आलेले नामनियुक्त सदस्य त्याच्यामध्ये मतदान करत नाही, हे तुम्ही यामध्ये लक्षात ठेवायचे आहे। राष्ट्रपतीची निवड कोण करतो? तर निवड मंडळ करतो। त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा तसेच राज्यांच्या विधानसभामध्ये निवडून आलेले सदस्य ही राष्ट्रपतीची निवड करत असतात। तर बघा, भारतीय राज्यघटनेत किती अनुसूची आहेत? तर बघा, 12 अनुसूची आहेत। सुरुवातीला याच्यामध्ये 8 अनुसूची होत्या, त्यानंतर घटना दुरुस्तीद्वारे पहिली घटना दुरुस्ती, 51वी घटना दुरुस्ती, 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर त्या 8 अनुसूचीच्या 12 अनुसूच्या झालेल्या आहेत। पुढे बघा, अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर बघा, 2019मध्ये 370 हटवण्यात आला, त्यामुळे याच्यावर प्रश्न विचारला गेला होता। तर बघा, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 हा त्याच्याशी संबंधित आहे आणि तो आता हटवण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? राज्यसभेचा अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो। म्हणजे जो देशाचा उपराष्ट्रपती असतो तोच राज्यसभेचा अध्यक्ष असतो। एक लक्षात ठेवायचं आहे की राज्यसभेचा जो उपाध्यक्ष म्हणजे अध्यक्ष असतो तो राज्यसभेचा सदस्य नसतो, त्यामुळे त्याला संयुक्त बैठकीच्या अध्यक्षपदी बसता येत नसते। त्यानंतर बघा, मूलभूत हक्क किती आहेत? मूलभूत हक्क किती आहेत? तर मूलभूत हक्क हे 6 आहेत। मूलभूत हक्क किती आहेत? तर 6 आहेत। त्यानंतर बघा, भारतातील राष्ट्रपती कोण आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पहिले राष्ट्रपती कोण होते? बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि सध्याचे राष्ट्रपती आहे डॉक्टर द्रौपदी मुर्मू। म्हणजे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सध्याचे राष्ट्रपती जे आहेत ते आहेत द्रौपदी मुर्मू। त्यानंतर पंचायती राज प्रणालीवर कोणत्या समितीवर आधारित आहे? पंचायती राज प्रणाली बलवंतराय मेहता समितीवर आधारित आहे। म्हणजे जी 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे ती बलवंतराय मेहता समितीच्या आधारित आहे। आणि जी द्विस्तरीय जी आहे ती कोणत्या याच्या आधारित आहे? कोणत्या समितीच्या? तर बघा, ती अशोक मेहता समितीवर आधारित आहे। त्यानंतर बघा, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? आताच करंट अफेअरमधला मागच्या 2 वर्षामधील प्रश्न आहे। 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करण्याचे ठरवलेले आहे। 26 नोव्हेंबर 1949 हा जो दिनांक आहे त्या दिवशी आपले संविधान हे अंगीकृत करण्यात आलेले होते। त्यामुळे हे दिनांक जे आहे 26 नोव्हेंबर ते संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर बघा, हे पहिले 10 प्रश्न झालेले आहे। आपल्याला एकूण 50 प्रश्न बघायचे आहेत। तर पुढे बघा, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर बघा, गंगा नदी ही सर्वात मोठी नदी आहे। आणि त्यानंतर लांबीनुसार सर्वात मोठी नदी आपली गोदावरी आहे, जी महाराष्ट्रामध्ये वाहते। पहिली गंगा आणि त्यानंतर गोदावरी, ह्या नद्या सर्वात मोठ्या नद्या आहेत। त्यानंतर बघा, सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव काय आहे? सह्याद्री पर्वताला आपण पश्चिम घाट देखील म्हणतो, याबद्दल कन्फ्यूज होऊ शकतो। तर यामध्ये आपण सह्याद्री पर्वताला काय म्हणतो? पश्चिम घाट, कारण की तो पश्चिम
गुजरातपासून तर पश्चिमेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे. त्यानंतर बघा भारताची सर्वात लांब किनारपट्टी कोणती आहे? तर बघा गुजरातला सर्वात लांब किनारपट्टी लाभलेली आहे. गुजरातची किनारपट्टी सर्वात लांब असून याच्यावर बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर तसेच आपण आपल्या चॅनलवर सुधारित किनारपट्टीचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या. आधीची लांबी 7,050 आणि नंतरची 12,000 एवढी किलोमीटर एवढी वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम होतो. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर बघा आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील सर्वात उंच धबधबा जोग किंवा गिरसप्पा धबधबा जो शरावती नदीवर आहे तो सर्वात उंच धबधबा आहे, जोग फॉल्स. त्यानंतर बघा ब्लॅक सॉईल कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर आपल्याकडे ब्लॅक सॉईल आहे ती कापूस या पिकासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा सूर्य सर्वप्रथम कुठे उगवतो? तर अरुणाचल प्रदेश. हे प्रश्न कायम विचारले जातात, त्यामुळे तुम्ही तोंडपाठ करून ठेवायचे आहे. सर्वप्रथम सूर्य हा अरुणाचल प्रदेशमध्ये उगवतो. तसंच सर्वप्रथम सूर्य उगवते सूर्याचा देश ते जपानला आपण म्हटलेले आहे. तसेच आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम सूर्य हा अरुणाचल प्रदेशमध्ये उगवतो. त्यानंतर बघा थार वाळवंट कुठे आहे? थार वाळवंट हा राजस्थानमध्ये आहे. तर सहारा वाळवंट हा साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका खंडामध्ये सहारा वाळवंट आहे. त्यानंतर 10 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर म्हणजे प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. त्यानंतर हिस्ट्रीचे प्रश्न बघू आपण, जे वारंवार परीक्षेला विचारले जातात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर 1674. 1674, 6 जून 1674 आणि त्यानंतर 3 सप्टेंबर 1674 असा 2 वेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यानंतर अष्टप्रधान मंडळ कोणी स्थापन केली होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वेळेस अष्टप्रधान मंडळ होते. त्याच्यामध्ये पंडित, डबीर, सरनौबत इत्यादी पदे त्यामध्ये होते. त्यानंतर बघा पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? तर बघा 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतची पहिली लढाई झाली आणि तिसरी लढाई झाली. पहिली पानिपतची लढाई 1526, दुसरी 1556 आणि तिसरी 1761. 14 जानेवारी 1761ला झाली. रयतवारी कोणी सुरू केली होती? थॉमस मनरो याने रयतवारी पद्धत सुरू केली होती. 1820च्या आसपास ही रयतवारी पद्धत सुरू झाली होती. ती मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये होती. तसेच कर्नाटक आणि आसाम या प्रांतामध्ये देखील ती होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ॲलन ह्यूम, व्योमेशचंद्र बॅनर्जी या दोघांनी केली, परंतु पर्यायानुसार तुम्हाला निवडायचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही ॲलन ह्यूम यांनी केली होती. 1857च्या उठावाचा सर्वप्रथम कुठे झाला? मेरठ या ठिकाणी 1857चा उठावाचा प्रथम झाला. उठावाची तारीख 31 मे ठरली होती, परंतु मंगल पांडे यांनी इंग्रजी शिपायांवर गोळीबार केला, त्याच्यामुळे ही तारीख बदलण्यात आली किंवा ते जो विद्रोह होता तो सुरुवातीला मेरठ या ठिकाणी झाला. स्वदेशी आंदोलन कोणत्या घटनेनंतर सुरू झाले? तर बघा स्वदेशी आंदोलन बंगालच्या विभाजनानंतर तयार झाले होते. ते 1905 साली सुरू झालेले होते. गीता रहस्य कोणी लिहिली? तर गीता रहस्य मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी लिहिले होते. गीता रहस्य हे मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांनी लिहिले होते. भारतरत्न पुरस्कार कधी सुरू झाला? तर 1954 पासून भारतरत्न पुरस्कार सुरू झालेला आहे. त्यानंतर बघा दांडी मार्च कोणी केला? तर दांडी मार्च जो आहे महात्मा गांधी यांनी केलेला आहे. दांडी मार्च महात्मा गांधी यांनी केला आणि त्याची तारीख होती 12 मार्च ते 4 एप्रिल या 24 दिवसांच्या कालावधीमध्ये 240 मैल अंतर कापून त्यांनी दांडी मार्च केला होता. तर बघा पुढील प्रश्न बघा अर्थशास्त्र विषयाचे आहेत. भारताची केंद्रीय बँक कोणती आहे? तर RBI ही भारताची केंद्रीय बँक आहे. GST कधी लागू झाला? तर 1 जुलै 2017 पासून GST लागू झाला. याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि ते तुम्ही लक्षात ठेवा. 1 जुलै 2017 पासून GST लागू झालेला आहे. त्यानंतर GDP म्हणजे काय? एकूण देशांतर्गत उत्पन्न.
GDP म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, एकूण देशांतर्गत उत्पन्न. ज्या पर्यायामध्ये तुम्हाला एकूण देशांतर्गत उत्पन्न असे येईल त्याला GDP असे म्हणतात. आणि GNP जो आहे जो नागरिकांनी कमवलेला असतो. N फॉर नॅशनल आणि D फॉर डोमेस्टिक. डोमेस्टिक म्हणजे जो भारतामध्ये भारतीय नागरिकांनी तसेच परकीय नागरिकांनी केलेला उत्पन्न जे आहे ते GDPमध्ये काउंट केले जाते. तर GNPमध्ये फक्त नागरिकांनी कमवलेले उत्पन्न काउंट केले जातात. तर GDP म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पन्न होय. आर्थिक सर्वेक्षण कोण सादर करतो? तर बघा, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत जो अर्थसंकल्प विभाग आहे तो आर्थिक सर्वेक्षण सादर करतो. वित्त मंत्रालय तुम्ही लक्षात ठेवा. नाबार्ड कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर नाबार्डची स्थापना 1982 साली झाली होती आणि त्याचा संबंध कशाशी आहे? तर कृषी आणि ग्रामीण विकासासाठी, कृषीसाठी आणि तसेच ग्रामीण विकासासाठी नाबार्ड ही बँक आहे. त्याला आपण सर्वोच्च बँक आपण त्या कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील म्हणू शकतो. भारतातील सर्वात मोठा बँक कोणता आहे? तर SBI बँक ही सर्वात मोठी बँक आहे जी नॅशनलाइज बँक आहे. भारतात चलन छापण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर RBI कडे आहे. जे चलन छापतं आणि ते केंद्रीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे त्याचा अधिकार असतो. त्यानंतर सेबीचे कार्य काय? जे आपले शेअर मार्केट असते त्याच्यावर नियंत्रण करण्याचे कार्य जे आहे ते सेबीचे आहे. याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. हे प्रश्न तुमच्या तोंडपाठ पाहिजे. सेबीचे कार्य शेअर बाजार नियंत्रण करणे. त्यानंतर मुद्रास्फीती म्हणजे काय? किंमती वाढवणे. मुद्रास्फीती म्हणजे किमती वाढणे. आपण त्याला इन्फ्लेशन असे म्हणतो. इन्फ्लेशन म्हणजे काय? मुद्रास्फीती. आणि त्याचा अर्थ काय होतो? किमती वाढणे. भाववाढ झाली की त्याला आपण मुद्रास्फीती म्हणतो. नीती आयोग कधी स्थापन झाला? तर बघा, आधीच्या नियोजनाच्या आयोगाच्या जागेवर 2015मध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणजे आधीचा जो नियोजन आयोग होता त्याच्या जागेवर नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा, विज्ञान विषयाचे जे कंबाईनसाठी 50 प्रश्न हमखास विचारले जातात. म्हणजे 10 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सायन्सचे जे कायम विचारले जातात. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. तर बघा, व्हिटॅमिन Cचे रासायनिक नाव काय आहे? तर एस्कॉर्बिक ॲसिड. रासायनिक नाव काय म्हणजे केमिकल नेम काय? व्हिटॅमिन Cचे एस्कॉर्बिक ॲसिड आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर चंद्र आहे. सिंपल प्रश्न आहे, पण हेच प्रश्न कंबाईनला बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. DNAचे पूर्ण रूप काय? डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNAचे रायबोन्यूक्लिक ॲसिड. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड असे DNAचे पूर्ण रूप आहे. प्रकाशाचा वेग किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद म्हणजे 3 लाख मीटर पर सेकंद एवढा प्रकाशाचा वेग आहे. त्यानंतर बलचे SI युनिट काय आहे? तर न्यूटन आहे. बलचे SI युनिट काय आहे? म्हणजे फोर्स जो असतो त्याचे SI युनिट न्यूटन आहे. त्यानंतर मानवी शरीरात किती हाडे असतात? तर बघा, 206 हाडे असतील. 2-3 स्टेटमेंट तयार करून हाच प्रश्न राज्यसेवेला आला होता. तर मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात? तर 206 हाडे असतात. ओझोनचा थर कुठे आहे? तर समताप मंडळामध्ये ओझोनचा थर आहे. कुठे आहे? तर समताप मंडळामध्ये आहे. इन्सुलिन कोण तयार करतो? तर पँक्रिया जे असतं आपल्या शरीरामध्ये जे पँक्रियाज असते ते इन्सुलिन तयार करतात. आणि न्यूटन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या विषयाशी न्यूटन हा संबंधित आहे. हेच प्रश्न होते जे बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारले जातात. तर बघा, आपण यामध्ये कंबाईनसाठी विचारले जाणारे 50 हमखास प्रश्न बघितले. त्याच्यामध्ये सुरुवातीचे 10 हे पॉलिटीचे होते. त्यानंतरचे 10 हे भूगोल या क्षेत्राशी संबंधित होते. त्यानंतरचे 10 हे इतिहासाशी संबंधित होते. आणि त्यानंतरचे अर्थशास्त्र विषयाशी आणि शेवटचे प्रश्न होते ते जनरल सायन्सच्या संबंधित होते. तर हेच प्रश्न वारंवार ह्या परीक्षेला कंबाईनच्या परीक्षेला विचारले जातात. तर तुम्ही हे प्रश्न तोंडपाठ